नमस्कार. आज सविताच्या किचन मध्ये बनते आहे सुरमई फ्राय. ही सुरमई आहे. सुरमईला मी मसाला, हळद, लसूण आल्याची पेस्ट, मीठ हे सगळं लावून त्याला मॅरिनेट अर्धा तास ठेवलं होतं. हे पिठात गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यात रवा टाकलाय, थोडंसं मीठ टाकलंय, मसाला टाकलाय आणि हे मिक्स करून ठेवलंय. तर गॅसवर तवा ठेवलाय, त्याच्या खाली गॅस पेटवलाय. तर तवा जर तापला की मी आता तेल घालते त्याच्यात. मच्छी फ्राय होण्या एवढंच तेल घाल. तेल काय जास्त घालायची गरज नाही. आता मच्छी मी या पिठामध्ये घोळवून घेते सगळे. आता मी ही तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवते. ही सुरमई मच्छी आहे, ती मी फ्राय करते. गॅस फास्ट ठेवते. 2 मिनिटासाठी मी याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे मच्छी खालून वरून चांगली फ्राय होते. झाकण काढते. मध्ये मध्ये असं जरा हवळत राहायची, म्हणजे खालून करपत. दुसऱ्या साईडने भाजून घेते. पूर्ण मच्छी फ्राय झाल्यावर तुम्हाला दाखवते. याला मी मीठ, मसाला, लिंबू, कोकमचं पाणी पण थोडं लावलंय आणि लसूण आल्याची पेस्ट पण लावली आहे, का तर चवीला चांगले लागतात म्हणून. हे सगळं घालून मी पहिलं मॅरिनेशन करत ठेवलं आणि नंतर मग आता फ्राय करायला घेतली. फ्राय दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करायची, म्हणजे मच्छी खायला पण चांगली आणि कुरकुरीत होते. गॅस जरा बारीक केलाय मी आता. ही मच्छी आता दोन्ही साईडने चांगली फ्राय झाली आहे, तर मी याच्यात काढून घेते.
गॅस थोडा बंद कर. ही आता मच्छी खाण्यासाठी रेडी झाली आहे. जर ही मच्छी आता खाण्यासाठी रेडी झाली आहे. तुम्ही भाताबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता. जर ही मच्छी तुम्हाला फ्राय केलेली आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही पण करून बघा. तुम्हाला जर करताना काय डाऊट असेल तर कमेंट करा. धन्यवाद.